सकाळी लवकर उठलो, ब्रश वगैरे झालं, मस्तपैकी चहाचा गरमागरम घोट घेतला. नमस्कार मंडळी, तर आजच्या दिवसात सुरुवात करूया. आज आहे आपला गुढीपाडवा. तर सर्वप्रथम सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. आणि आता गुढीसाठी लागणारी काठी ती आता न्यायला आलो आहे खाली आपल्या बांधावरल्या आईकडे. सोबत अननप्पा पण आहे. आता काठी शोधतोय. हे बघा इकडे गुढीसाठी मेन लागते ती चिव्याची काठी. ती चिव्याची काठी आणण्यासाठी आम्ही बांधावरल्या आईकडे गेलो होतो. अननप्पाने 2 चिवे काढले. चिवे साफ वगैरे करून घेतलेले. त्याच्यानंतर घरी आलो, चिव्यांना चांगलं क्लिअरमध्ये साफ केलं. त्याच्यानंतर त्याला वॉश पण केलं आणि आपली गाडी पण धुवायची होती. भरपूर दिवस झाले गाडीला वॉश केलं नव्हतं. त्याच्यानंतर गाडी वॉश वगैरे करून झाली. मी पण आंघोळ केली आणि आपल्या गुढीसाठी एक सुंदर असा हार तयार केला. आणि कालच मार्केटमधून आपल्या गुढीसाठी एक सुंदर असं कापड घेऊन आलो होतो. पूर्ण गुढी वगैरे सजवली. त्याच्यानंतर आपल्या गुढीची पूजा वगैरे केली, कारण आज आपल्याला लवकर मार्केटला जायचं होतं. त्याच्यानंतर आपण सर्व नैवेद्य वगैरे दाखवून झाला. साखरेचा गुढीला नमस्कार सुद्धा. फायनली आपली गुढी उभी झाली आहे. तर सर्वांना सर्वप्रथम गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देऊया. आज सकाळी सगळ्यात आधी वाडीत अजून कोणाची उभी झालेली नाही गुढी. सर्वात आधी आपण उभी केले, कारण आपल्याला जायचं आहे आता ड्युटीला. जरी गुढीपाडवा असला तरी काही सुट्टी नाही आपल्या कामाला. चला तर आपण गुढी उभी करून आलोय घरी आणि आता डायरेक्ट आता कामाला आलोय. आज बहुतेक लवकर मार्केट आटपेल, कारण संध्याकाळी गुढी उतरवायला सुद्धा जावं लागणार आहे. आपल्याला काही सुट्टी नसते, कारण धंदेवाल्यांना काही सुट्टी नसते. काही सण असू दे का असू दे, सगळे सण आटपायचे आणि त्यातून वेळ काढून थोडंसं कामाला सुद्धा जावं लागतं. तर आज मार्केटसुद्धा लवकर आटपलं आहे आणि घरी गुढी उतरवायला जायचीच आहे. पण त्याच्या आधी पुन्हा एकदा आपल्याला रानमेवा दिसला आहे. हे बघा तोरणं एकदम पूर्ण जी जाळी आहे पूर्ण पिवळी झालेली आहे. तर नाही म्हणताय बघा किती तोरणं गावली डब्बा भरून. घरी आलो तर पोरांनी मस्तपैकी एक छोटीशी पालखी बनवली होती आणि प्रत्येकाच्या घरी पालखी फिरत होते. हीच तर कोकणातली खरी मजा आहे. मस्तपैकी पालखी सुद्धा त्यांनी नाचवली. अजून भरपूर घर आहे. मस्त मस्त एक नंबर पालखी. घरी आलो, फ्रेश वगैरे झालो. नंतर गुढीला मस्तपैकी साखरेचा नैवेद्य वगैरे दाखवला आणि आईच्या मदतीने आपण गुढी फायनली उतरवलेली होती. तर अशा प्रकारे कोकणामध्ये मंडळी गुढीपाडवा साजरा केला जातो. आता आपण गुढी उतरवून डायरेक्ट आता आलो आहे क्रिकेटच्या मैदानात. क्रिकेटच्या मैदानात रणसंग्राम गाजवायला सोबत आहे सौरभला पण आज सुट्टी होती. आज थोडीशी गर्दी कमी आहे, अजून पोरं यायची बाकी आहेत, कारण पाडवा असल्यामुळे बहुतेक सुट्टी आहे. काय रे? तर अशा प्रकारे आजचा दिवस संपलेला आहे. क्रिकेटचा शेवट झाला आहे. खूप भांडणं झाली, नियमावरून खूप भांडणं होतात आणि हे नियम यांनी बनवायला पाहिजे. जबरदस्त भांडणं झाली, ती व्हिडिओ वेगळी येईल आपली. चला आता भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये.